आज मी बनवली होती सिंपल अशी कोबीची भाजी। याच्यामध्ये मटर आणि बटाटा पण घातलेला आणि ही तुम्हाला नक्कीच आवडेल अशी भाजी आहे, खूप छान अशी बनते। तर याच्यासाठी मी कोबीला एक बटाटा घातला आहे, थोडेसे मटर घालून कोबीला स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये नितळत ठेवले आहे आणि फोडणीसाठी एक टोमॅटो घेतला आहे, 2 हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे। कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरा घातला आहे, हिरवी मिरची, हिंग आणि हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घातली आहे। 2 मिनिटं ती झाल्यावर त्याच्यामध्ये हळद घातली आहे आणि कोबी, बटाटा आणि मटर घातलं आहे, टोमॅटो घातला आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे आणि यांना व्यवस्थित मिक्स करून एक 10 मिनिटं झाकून ठेवले। याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे, कोबीला ऑलरेडी पाणी सुटत असतो आणि खूप छान अशी शिजून द्यायचे आहे। 10 मिनिटाच्या नंतर बटाटा शिजला की एंड पार्टला याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर आणि कोथिंबीर घालायचे। परत 5 मिनिटं यांना झाकून ठेवायचे आणि मग खोलून बघायचे आणि खूप छान अशी कोबी तयार होते आणि कोबीची भाजी ही खूप छान अशी लागते। दुसऱ्याही टाईपच्या तुम्हाला ह्याचे रेसिपी मी शेअर करेन आणि ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आहे आणि मला कमेंट करा। आज मी माझ्या ताटामध्ये घेतली होती मसूरची अशी डाळ आणि कोबीची भाजी, शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी आणि भात घेतलं। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, बाय।